इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहेत. त्याची झळ सोलापुरात देखील बसली असून गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. गॅस सिलेंडर मिळणं देखील अवघड झालं असून सणासुदीत नागरिकांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकार यावर उपाययोजना करत नाहीये असं सांगत सोलापुरात WOW अर्थात वाव महिला संघटनेच्या वतीनं गॅस सिलेंडरची अनोखी गुढी उभारून कोळसे वाटप करून निषेध व्यक्त करण्यात आला. सोलापुरातील पार चौकात ही अनोखी गुढी उभारण्यात आली. विद्या लोलगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पदाधिकारी कांचन चौगुले, सायरा शेख, शबाना शेख, मार्ता असादे, मदिना पटेल, शोभा गायकवाड, स्वाती गायकवाड, गीता मुळे, यशोदा सोनावणे, स्वाती मुकणार, मनीषा नलावडे, मोनिका सरकार, सारिका लामकाने यांनी प्रतिकात्मक गॅसची गुढी उभारून आरती करून सर्वांना कोळसे वाटप केलं. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे. लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत. प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत. 3000-4000चं वेटिंग चालू आहे. आणि हे का उद्भवलं आहे तर आपण आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे. आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या दोन देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत. आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे. आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो. एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो. परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही. पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते. तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्याधिक गरजेचं साधन झालेलं आहे. सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली.